नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 14। नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली, ती सोनेरी उन्हाच्या वत्सल्य स्पर्शाने। तिने भोवताली पाहिले, एखाद्या विलक्षण स्वप्नासारखा तो धुक्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता। दूर बागेच्या पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता। त्याच्या पानांची सळसळ गोड वाटत होती। तिने समोर पाहिले, बागेच्या पलीकडे 3-4 छोटे छोटे सुंदर बंगले दिमाखात उभे होते, नाजूक उन्हात नाहत होते। देवदत्त तिथेच राहत असावेत। वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी असे तिच्या मनात आले। ती पहिल्या बंगल्यापाशी आली। एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला वाटली। त्या बंगल्याचे दार उघडेच होते। आत माणसांची कसलीही जाग दिसत नव्हती। तिला नवल वाटले। दाराबाहेर स्टुलावर एक म्हातारा नोकर बिडी ओढत होता। बंगल्याच्या पायऱ्या चढून कुणी बाई येत आहे असे पाहताच त्याने बिडी फरशीवर झटपट विझवली आणि पायजमेच्या खिशात खुपसली। नंदा पुढे येताच त्याने तिला अदबीने सलाम केला। पाहुण्याबाईंना वहिनी साहेबांच्या बंगल्याकडून येताना त्याने पाहिले होते। त्या कुणीतरी बड्या मेहमान असाव्यात या कल्पनेनेच त्याने तो सलाम ठोकला होता। इथं कुणी राहत नाही का आजोबा? नंदाने प्रश्न केला। आजोबा या संबोधनाने म्हातारा बाबा खुश झाला। त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले। त्यांनी उत्तर दिले, इथं लायब्ररी आहे सरकारांची ताईसाब। लायब्ररी? नंदाच्या तोंडून आश्चर्ययुक्त उद्गार निघाला। विलासपुरात तुला बिलकुल कंटाळा येणार नाही असे सांगताना वसुंधरेने देवदत्तांच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता। तो तिला आठवला, पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे तिला वाटले नव्हते। स्वभावातच ती प्रतिभापूजक होती, त्यामुळे लायब्ररीच्या दर्शनाने देवदत्ताविषयी तिच्या मनात अनुकूल ग्रह निर्माण झाला। सुंदर ग्रंथाच्या संगतीत अहोरात्र कंठणारा मनुष्य बुद्धिवान व संवेदनशील असला पाहिजे ही तिची कल्पना थोडीफार भाबडी होती। पण पुन्हा पुन्हा त्या वास्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात ती तरळून गेली। आत जाऊ का मी? नंदाने नोकराला विचारले। म्हाताऱ्याने हसत उत्तर दिले, आमासनी कुठं वाचायला येतंय, तुम्हीच जावा आत। सरकार स्वारी रात्रभर हितच होती की। सरकार स्वारी?
म्हणजे देवदत्त, वसुंधरेचे यजमान, ते पहाटेपर्यंत इथं होते. मग ते वसूला भेटायला का आले नाहीत? मधुरेची चौकशी करायला तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. असे का व्हावे? लाकूड पोखरणाऱ्या भुंग्यासारखा हा प्रश्न नंदाचे मन तिला न कळत कुरतडू लागला. मात्र आत पाऊल टाकताच ती चकित होऊन चोहोकडे पाहू लागली. त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारी बाजूंना पुस्तकांनी भरलेल्या अलमाऱ्याच अलमाऱ्या दिसत होत्या. खेळण्यांनी भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलासारखी ती आनंदली. आच्छाद सरोवर, चंद्रादी पिडाच्या दृष्टीला पडले त्या प्रसंगाचे बाणभट्टाचे वर्णन तिला आठवले. दिवाणखान्याच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली. मग कपाटाशी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकारांच्या आणि नाना विषयांच्या पुस्तकांचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली. प्रत्येक कपाटावर आत असलेल्या पुस्तकांची यादी सुवाच्य अक्षरात टांगली होती. सहज तिने एका कपाटावरली यादी वाचली. नाना प्रकारची रामायण, महाभारताची विविध भाषांतरे, विवेकानंदांचे समग्र ग्रंथ. त्या यादीवरून नजर टाकताच देवदत्तांच्या वाचनाचा आवाका फार मोठा असला पाहिजे अशी तिची खात्री झाली. इथे राहून आपल्याला PhDचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला. तिने पुन्हा आपली नजर चोहोकडे फिरवली. एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसले. त्या टेबलापाशी 2 प्रशस्त आरामशीर खुर्च्या समोरासमोर टाकल्या होत्या. एखादे पुस्तक घ्यावे आणि इथल्या खुर्चीत स्वस्थ वाचत पडावे असे क्षणभर तिला वाटले. लगेच वसुंधरेची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला. म्हणून ती दरवाजाकडे वळणार होती, पण त्या गोल टेबलावर पडलेली 2 पुस्तके तिला दुरूनच दिसली. रात्रभर देवदत्त इथं होते म्हणजे ते इथे वाचत बसले होते हे उघड होते. त्यांना निद्रानाशाचा विकार आहे की काय? का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नाही? मग काल रात्री इकडे गाणे बजावणे चालले होते ते कशासाठी? रात्री देवदत्त एगाथा ख्रिस्ती, पेरी मॅसन यांच्या पुस्तकासारखे काहीतरी वाचत बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. पण जवळ येताच तिने मोठे पुस्तक उचलले. ते होते उत्तर रामचरित. ती चकित झाली. म्हणजे
देवदत्तांच्या आणि आपल्या पुस्तकांच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय? उत्तर रामचरितातली खून बाहेर डोकावून पाहत होती. देवदत्त काय वाचत होते याविषयीचे तिचे कुतूहल बळावले. तिने ती खुणेची जागा उघडली. तिथे असलेला कागद नुसता खुणेकरिता ठेवला नव्हता. त्यावर वळणदार अक्षरात काही मजकूर लिहिला होता. ती तो वाचू लागली. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.